नांदगाव नगर पंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या महिला नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताना एक नवा पायंडा पाडला आहे. शपथविधीच्या दिवशी जनता दरबार भरवून त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे थेट निराकरण करत जनहिताला प्राधान्य दिले. या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांनी एकूण 487 लेखी तक्रारी मांडल्या. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 107 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरकुल बांधकाम परवानगी पत्रांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांचे 5,000 रुपयांचे बांधकाम शुल्कही माफ करण्यात आले आहे. स्वच्छता, नालेसफाई, पाणी पुरवठा आणि पथदिवे यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली. काही समस्यांचा जागीच निपटारा करण्यात आला तर उर्वरित प्रश्न लवकरच सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. ज्या लाभार्थ्यांकडे मालकी हक्काचे पट्टे नाहीत त्यांच्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून येत्या 4 महिन्यात त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन मारोटकर यांनी दिले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा शेख जमीर, विविध सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी निवृत्ती भालकर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जनता दरबार हाच आमचा खरा पदभार असा संदेश देत नगराध्यक्षांनी आपल्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली आहे. इतिहासामध्ये आजपर्यंत झाला नाही. मी तर लहानच आहे आणि नवीन आहे. तुम्ही या ठिकाणीच राहता. बरेच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांनी हा सोहळा आज या वेळेला तिथे पाहिला असेल तर या जनता दरबाराच्या माध्यमातून पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ज्या 200 पात्र नागरिकांना घरकुलाचा या ठिकाणी होणार आहे त्यांना आज आम्ही त्या ऑर्डरी देणार आहोत. त्या ऑर्डरी तुम्हाला मिळणारच आहेत. पण घरकुल बांधण्यासाठी जो 5,000 रुपये निधी 5,000 रुपये जो फी असते घरकुल बांधकामाची ती आम्ही या ठिकाणी माफ करणार आहोत. परंतु सर्व जनता दरबारातील नागरिकांना माझी एक अपेक्षा आहे माझी आणि मी ती व्यक्त करते की तुम्ही सर्वांनी तुमचा घरकर अवश्य भरावा आणि आम्हाला सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करते. या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना सांगू इच्छिते की आणि पूर्ण जनतेलाही सांगू इच्छिते की माझी जी कॅबिन तयार केली ती कॅबिन आम्ही स्वयं खर्चातून तयार केलेली आहे. परंतु मुख्याधिकारी साहेब मी तुम्हाला सांगते की या ठिकाणी विरोधी पक्षाचे जे गटनेते आहेत त्यांना तुम्ही 2 दिवसात त्यांची कॅबिन अवेलेबल करून द्या अशी मी विनंती करते तुम्हाला. आणि या ठिकाणी जो माझा मान सन्मान केला, जो माझा पदभार आज होणार आहे यासाठी जनता इथे उपस्थित आहे आणि माझा पुनश्च त्यांनी मान सन्मान वाढवला. ज्या मतदान रूपी आशीर्वादाने तुम्ही माझ्या पाठीवर थाप दिली आणि तुमच्यामुळे आज हा दिवस मला पाहायला मिळाला तर यासाठी मी मनापासून पुनश्च तुमचे धन्यवाद मानते, आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.